महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एसटीचा दाखला मिळावा या एकाच निरपेक्ष हेतूतून 1 ऑगस्टला पुण्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा चालू झाला आणि 1 ऑगस्ट पासून आजपर्यंत हा लढा सातत्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई असेल, या सर्व भागामध्ये हा लढा सातत्यानं चालू ठेवला। त्याबद्दल समाजाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। माणूस खरोखरच झोपला असेल तर त्याला जाग करता येतं, पण झोपेचं सोंगच जर घेतलं असेल तर त्याला जाग करता येत नाही। आपल्या काही लोक या चळवळीपासून लांब आहेत, ते फेसबुक वरनं, व्हॉट्सअप वरनं बघतायत आणि फक्त निंदा करत बसतायत। हे असं व्हायला पाहिजे, ते तसं व्हायला पाहिजे, हे अमकं व्हायला पाहिजे, ते तमकं व्हायला पाहिजे। अरे ज्याची जळते त्याला कळतं, तुम्ही मैदानात येऊन बोला ना। याला का भेटलो, त्याला का भेटलो, बघाय काय कोंबडे का अंडी घालत बसू आम्ही घरात, काय करू द्या। अरे तुम्ही तज्ञ, तुम्ही तर फॉलो करा ना, आम्ही पाठीमागं काम करतो। या राज्यातल्या समाजाला जाग करणं हा आमचा एकमेव हेतू आहे, दुसरा हेतू काय नाही आहे। आज आम्ही इथं आलो तर इथे निवडणूक लढवणार आहे। तुम्ही म्हटला बारामतीमध्ये येऊन लढा लोकसभेला, तसं काय आम्ही लढणार आहे, मी सांगलीमधून लढणार आहे, पण कधी लढणार आहे? समाजाच्या हातामध्ये एसटीचा दाखला मिळाला तर निवडणूक लढणार, नाही तर निवडणूक लढणार नाही। उत्तमराव असतील, मी असतील, गेली 70 वर्ष ज्या व्यवस्थेनं आमच्यावरती अन्याय केला त्या व्यवस्थेला आता नेस्तनाबूत करण्यासाठी हा लढा आपल्याला उभा करायचा आहे। अरे एखाद्यानं अन्याय केला, तो अन्याय किती दिवस सहन करायचा? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस? अरे 70 वर्ष ही व्यवस्था अन्याय करते आणि तो अन्याय आपण निमूटपणे सहन करतो। त्या अन्याय करणाऱ्यांपेक्षा सगळ्यात मोठा गुन्हा आपण केलाय आणि ते गुन्हेगार आपण समाज बांधव आहोत। कशासाठी आपण अन्याय सहन केला? म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो, उत्तमराव जानकर साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते। मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती 2014 ची विधानसभेची निवडणूक खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढवली आहे। 2017च्या जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती लढवलेली आहे। माननीय उत्तमराव जानकर साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या चिन्हावरती विधानसभा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती कमळावरती लढवली आहे। मग आम्ही का बाहेर पडलो? भाजपमध्ये आमची ओळख नव्हती, रिलेशन नव्हतं। 2015ला जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो मार्च महिन्यामध्ये आणि दिल्ली मधल्या सगळ्या आरक्षण प्रक्रियेची कागदपत्र काढली, तिथला आरजीआय असेल, एसटी कमिशन असेल, लोकसभा आणि राज्यसभा असेल, इथली सगळी कागदपत्र काढून जेव्हा आम्ही मुंबईमध्ये आलो आणि मुंबईतले हायकोर्टचे वकील घेऊन जेव्हा लोणावळ्याच्या रिसॉर्टला 4-5 दिवस आम्ही बसलो, 2015चं सांगतोय, 2018चं सांगत नाही, आणि मग तिथं आम्हाला आरक्षणावरती याचिका दाखल करायची होती आणि त्यामध्ये आम्ही सगळी कागद चाळली, ओळ आणि ओळ वाचली। त्यामध्ये एक कागद आम्हाला फार महत्वाचा वाटला आणि तो कागद असा होता, भाऊसाहेब वागचौरे नावाच्या खासदारांनी संसदेमध्ये 2012ला एक प्रश्न उपस्थित केला होता। बिहार, झारखंड, ओडिशा आणि उत्तर प्रदेश मध्ये धनगरचं धनगड होतं ते धनगर करून घेतलं, ओरांचं धनगर करून घेतलं। तशा पद्धतीची स्पेलिंग मिस्टेक महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। तर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार
धनगरचं धनगर झालेली स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त करणार आहे का असा प्रश्न होता आणि त्याला उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाणांनी संसदेला पाठवून दिलं आणि ते उत्तर असं होतं की नाही, महाराष्ट्रामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली नाही, धनगर वेगळा आहे आणि धनगड वेगळा आहे। धनगड हा जंगलामध्ये राहतो, तो आदिवासी आहे आणि धनगर हा दऱ्या खोऱ्यात रानावनात छोट्या गावात राहतो आणि तो मेंढपाळाचा व्यवसाय करतो, म्हणून महाराष्ट्रामध्ये ही चूक झालेली नाही असं सरकार म्हणतंय। आपण काय म्हणत होतो? रचड झालंय, बरोबर ना? काय म्हणत होतो आपण? रचड झालंय। सरकार तसं म्हणत नाही, म्हणून आम्ही या राज्यातल्या 356 तहसीलदारांना माहितीचा अधिकार दिला आणि त्यांना विचारलं की तुम्ही किती धनगरांना एसटीचा दाखला दिलाय। राज्यातल्या 356 तहसीलदारांनी आम्हाला लेखी दिला की एकाही धनगराला या राज्यामध्ये आम्ही दाखला दिला नाही। मग 36 जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, जनगणनेमध्ये 2011च्या 2001च्या 1991च्या 1981 आणि 1971च्या जनगणनेमध्ये तुमच्याकडे धनगरांची किती संख्या नोंद आहे? राज्यातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी दिला एक पण धनगड आमच्याकडे जनगणनेमध्ये नोंद नाही। मग तिसरा माहितीचा अधिकार दिला जात पडताळणी समितीच्या प्रमुखांना आणि त्यांना विचारलं तुमच्याकडे कोण धनगड नावाचा माणूस एसटीचा दाखला घेऊन व्हॅलिडिटी साठी आलाय का? तर राज्यातल्या 36 जात पडताळणी समितीने लेखी लिहून दिलं एक पण धनगडांना आम्ही व्हॅलिडिटी दिली नाही। आरक्षण कुठं दडलंय बघा, आजपर्यंत माहित होतं? रचड झाला एवढंच माहित होतं। आम्ही घोषणा द्यायचो आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे। पण आरक्षण न देण्यासाठी या सरकारनं मागच्या काय केलंय, काय तिथं कागदपत्राची खोच मारून ठेवले, हे शेवटच्या माणसाला सांगायचं काम माननीय उत्तमराव जानकर साहेबांनी मी केलंय। आम्ही तुमच्याकडे नेता म्हणून आलो नाही, आम्ही तुमचे नेते म्हणून इथं आलो नाही, मी एक समाजाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या समोर आलोय आणि तुम्हाला इथून पुढे एक नेता कोणतरी येईल, गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर याच्यावरती तुम्ही थांबू नका। या राज्यामध्ये समाजाचा सगळ्यात मोठा घात याच प्रक्रियेने झाला की कुणाला तरी एकाला नेता मानायचा आणि त्याच्या पाठीमागे उभा राहायचं आणि नेत्यानं समाजाच्या नावानं कुठंही भंडारा उधळत फिरायचं। विधानसभेची निवडणूक लागली, सगळ्या पार्टीच्या आमदारकीच्या उमेदवाराकडनं 10-5 लाख घेऊन घरी येऊन जायचं। खासदारकीची निवडणूक लागली का कुणाचंही 10-20 घेऊन जायचं। धनगर समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन पेटलं का राज्यातल्या पुढाऱ्यांना फोन करायचं 50 लाख द्या, 25 लाख द्या। अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, लाजा। समाजाच्या नावाने दुकान मारतं गोपीचंद आणि उत्तमरावनं जर या महाराष्ट्रातल्या एखाद्या नेत्याला जर आरक्षणाच्या चळवळीमध्ये जर मदत मागितली असेल तर आमच्या दोघांचा बाप दुसरा असेल, की आमची औलाद नाही। अरे जिथे कमी पडेल तिथे समाज आहे ना। ज्या दिवशी पैसे कमी पडतील त्या दिवशी जर आम्ही आव्हान केलं तर माझ्या नुसत्या आरेवाडीच्या बिरोबाच्या पुजाऱ्यांना आव्हान केलं, अरे एक कातड या चळवळीला द्या तर 2-3 कोटी रुपये त्या कातड्याचे गोळा होऊ शकतात। मग कशासाठी तुम्हाला फोन करता, कशासाठी तुम्ही पैसे मागता? आणि म्हणून आम्ही जी चळवळ उभा केलेली आहे ती शेवटच्या समाजाच्या कार्यकर्त्याच्या जीवावरती चळवळ उभा केल्या। या सभेमध्ये जे डोक्यावरती पिवळे फेटे, तांबडे फेटे आणि पांढरे फेटे बांधलेले माझे बाप आहेत, हे आमचा स्वाभिमान आहे, आमचा अभिमान आहे। अरे किती जरी आपण सुधारलो आणि किती जर पुढे गेलो, किती जर पैसेवाले झालो, तुम्ही म्हणाल आम्ही लय मोठे झालोय, बंगला घेतला, गाडी घेतल्या, आमच्याकडे ऑडी आहे, फॉर्च्युनर आहे, BW आहे, त्याला कुत्रा विचारत नाही। ज्याच्या दारामध्ये 10 मेंढरा आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे। म्हणून माझ्या युवा मित्रांनो लाज वाटू देऊ नका। जी पोरं शिकले त्यांनी नोकऱ्या करा, क्लासमन अधिकारी व्हा, तहसीलदार, प्रांत कलेक्टर, PI, DYSP, SP व्हा। जे उद्योग करतायत त्यांनी उद्योग करा, पण ते गावगाड्यामध्ये काम करतायत त्यांनी आपली परंपरा 100% जपायला पाहिजे। ती परंपरा आपल्याला भाग्यानं मिळालेली आहे, ती परंपरा जपली पाहिजे, वाढवली पाहिजे। म्हणून आरक्षणाच्या चळवळीमध्ये हे आज 15 दिवस फार महत्वाचे आहेत।
रात्र वैऱ्याची आहे, जागा राहावा. हे दर 10-15 दिवसामध्ये जर तुम्ही जागा नाही राहिला तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही, येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. अरे जे आपल्या पंजोबानी आजोबानी बापानी केलं ते आपल्याला करून चालणार नाही. कोण तर आमदार सांगतो, कोण तर खासदार सांगतो, कोण तर मंत्री येऊन सांगतो हे करू नका, ते करू नका, अमक करू नका, तमक करू नका, आणि आपण ऐकायचं. हे आजपासून चालणार नाही. आमदार, खासदार, इनामदार, जागीरदार, मंत्री हे कोण आपले बाप लागून गेले नाहीत, आपले आई वडील. याच्यापेक्षा कुठलाही कोणी श्रेष्ठ नाही. का आरक्षण दिलं नाही? किती अन्याय मोठा. 70 वर्ष, अरे 70 वर्ष घटनेमध्ये असताना तरी सुद्धा आपल्याला दाखला मिळू शकत नाही. मागच्या महिन्यामध्ये केंद्राने एक निर्णय केला, सवर्णांना 10% आरक्षण. ना मागणी होती, कुठं तुम्ही मोर्चा काढलेला बघितला? मोर्चा नाही, मागणी नाही, जेल भरून नाही, आंदोलन नाही, काहीच नाही, तरी सुद्धा सरकार निर्णय करत आहे. आणि गेले 30 वर्ष समाजाची, माझ्या समाजाची नेते मंडळी आणि समाज रस्त्यावरती उतरतोय, जेलभरा करतोय, आंदोलन करताय, तीव्र आंदोलन, उपोषण 11 दिवस करताय, तरी सुद्धा सरकार आपल्याला सर्टिफिकेट देत नाही. कारण सरकारला माहित होतं तुमच्यामध्ये मेळ नाही. पुढे येणाऱ्या पुढाऱ्याला जर आमदारकी दिली तर त्यांना माहित आहे यांचं दुकान बंद पडू शकतं. खासदारकी दिली तर समाजाची चळवळ मोडीत निघू शकते. एखादं बिन खात्याचं मंत्रीपद दिला तर ह्यांचा विषय संपू शकतो. म्हणून आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जागा राहावा. कुठल्या तरी पुढाऱ्याचं कुत्र मेलं म्हणून तुम्ही गावात डिजिटल लावून शोक सागरात बुडून जाऊ नका. जणू काय बाप मेल्यागत तुम्ही त्या गावामध्ये फिरू नका. तुम्ही स्वतःचं अस्तित्व काय ह्याच्यावरती विचार करा. आणि जर तुम्ही स्वतःच्या अस्तित्वावरती जर बोलला नाही तर तुम्हाला कोणी हे सर्टिफिकेट देणार नाही. उत्तमराव जानकर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की उद्या आम्हाला बोलावलंय. होय, आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो होतो आणि त्यांना याच कारणासाठी भेटलो होतो की तुम्ही 2014 आम्हाला लेखी पत्र दिलं. माननीय मुख्यमंत्री तेव्हाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय सुभाषजी देसाई यांचं त्या पत्रावरती साइन होती आणि त्यांनी लिहिलं होतं तुम्ही आमच्या पाठीमागं लोकसभेला आणि विधानसभेला थांबा, आम्ही तुम्हाला एसटीचा दाखला देतो. 2014च्या लोकसभेला आम्ही तुमच्या बरोबर थांबलो, केंद्रामध्ये तुमची सत्ता आली. त्या गोष्टीला आज 5.5 वर्ष पूर्ण झाली आणि 2014ला भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलो आणि कधीच या राज्यामध्ये कमळ चिन्हावरती निवडणूक जिंकले नव्हते. ते फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या धनगरांच्या मुळे या राज्यामध्ये सरकार म्हणत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयाने अनेक वेळा कबुली दिली की मी तुमच्यामुळे सत्तेमध्ये बसलो आहे. जर तुम्ही आमच्यामुळे सत्तेमध्ये बसला असाल तर आम्हाला तुम्ही काय दिलं, काय टाकलं आमच्या पदरामध्ये? एक माणूस आहे का इथं की ज्याला 100 रुपये सरकारकडून निधी यावा? बोट वर करा. तुम्हाला जर कुणाला सरकारनं 100 रुपये निधी दिला असेल, काय अनुदान दिला असेल, काय तुम्हाला मदत केली असेल? अरे या राज्यातल्या 2 कोटी लोकांना तुम्ही 100 रुपये जर देऊ शकत नसाल आणि आमच्या जीवावरती महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसत असाल आणि धनगर समाजाला 2 मंत्री आणि 1 खासदार दिलं, ही जर तुमची भाषा असेल तर तुम्हाला मला जनतेच्या साक्षीनं सांगायचंय तुम्ही आम्हाला 2 मंत्रीपद दिली पण या समाजामुळे तुम्हाला 40 मंत्रीपद भेटली. त्याचा हिशोब तुम्ही कुठं देणार? द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? 40 मंत्री त्यांचे झालेत का नाही? का आपल्या ध्यानात नाही, ते आपल्यामुळे झालेत. आणि मग तुम्ही एसटीचा दाखला या 3-4 दिवसामध्ये 24 तारखेला तुम्ही प्रोग्राम ठेवलाय तर आमचं तुम्हाला आव्हान आहे 25 तारखेला तुम्ही आमच्या हातामध्ये दाखला द्या. तुमचा विजयी मेळावा घेऊन आम्ही सन्मान करतो, तुम्हाला पालखीतनं फिरवतो. आणि जर तुम्ही आम्हाला 25 तारखेला दाखला जर नाही दिला तर असाच मैदानावरती या महाराष्ट्रातला 25 ते 30 लाख समाज बांधव घेऊन आम्ही जाऊन बसणार आहे. कोण कोण येणार मुंबईला? मागचे येणार नाहीत का? आमोशाला 500 किलोमीटर जाता. अरे तिथे काय
तुम्ही ज्या दिवशी मुंबईमध्ये 25 लाखाच्या संख्येने याल त्या दिवशी रानामध्ये मेंढ्या राखणाऱ्या त्या बापाचा राज्याभिषेक झालेला तुम्हाला दिसेल. त्या दिवशी 25-30 लाखाच्या संख्येने जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये याल तेव्हा या महाराष्ट्रातले जिल्ह्याचे 200 आमदार तुमच्या दारामध्ये येऊन बसतील. ते कधी तुमचा अपमान करणार नाहीत, ते कधी तुमच्यावरती खोटी केस घालणार नाहीत, ते कधी तुमच्या रानातनं मधून रस्ता काढा म्हणून तहसीलदारांना फोन करणार नाहीत. ही ताकद त्या आंदोलनात आहे आणि आझाद मैदानावरती तुम्ही ह्यालाच घाबरताना मधनं रस्ता काढाल म्हणून, ह्यालाच घाबरताना पोलीस केस घालाल म्हणून. अरे कशासाठी भांडणाचा पण करायचं नाही भाऊ भाऊ, कोण केस घालाल, कशासाठी वाद करायचा. ग्रामपंचायतची निवडणुकीवरनं वाद करत बसू नका. मला कळलं की इथं कोट 2-2 कोटी रुपये ग्रामपंचायतला खर्च करतात. अरे आमदारकी लढा की काय त्या ग्रामपंचायतमध्ये आहे, काय त्या सोसायटीमध्ये आहे, काय त्या दूध डेअरीमध्ये आहे, काय त्या पंचायत समितीमध्ये आहे, काय त्या जिल्हा परिषदमध्ये आहे. अरे सगळे कायदे वाचा. केंद्र सरकारनं कायदे केले, सत्तेचं विकेंद्रीकरण केलं, जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे अधिकार कमी केले आणि ग्रामपंचायतला दिले. ज्याला अधिकार नाही त्यात तुम्ही डोकं फोडता. अरे जिथं कायदे तयार होतात ती निवडणूक लढाला. माझी 10 कोटी मला कमाई आहे, माझी 20 कोटी कमाई, काय चुलीत घाल ना, तुला किंमत काय गावामध्ये. माझा बंगला 10 कोटीचा आहे, माझा बंगला 20 कोटीचा आहे. तू मेल्यावर काय तुला बंगल्यात जाणार आहेत का, ओढ्यात जाणार आहेत, लाकडात जाणार आहेत. मी मेलो मला कुठं जाणार आहेत, मुंबईत जाणार आहेत नाही, माझ्या पडळकरवाडीत जाणार आहेत. याची जाणीव तुम्हाला आणि मला असायला पाहिजे ना. आपण काय कारखानदार आहोत का, कारखानदार मेला का त्याला कारखान्यावर जाळायची सोय आहे, तुम्हाला कुठं जाणार, तुमची काय आहे का सोय तशी समाधी बांधायची. अरे मग काय जीवनामध्ये स्वाभिमानाने राहावा, अभिमानाने राहावा, अपमान सहन करून घेऊ नका. हा एसटीचा ठाकरा तुमच्या हातामध्ये ज्या दिवशी पडेल तेव्हा गोपीचंद आणि उत्तमरावची तुम्हाला गरज भासणार नाही. 35 पोरं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आरक्षण झाल्यानंतर जातील तेव्हा मग तुम्हाला गोपीचंदची आणि उत्तमरावची गरज पडेल का मित्रांनो, पडेल का. अरे नाही पडणार, तुम्हाला नाही पडणार. 35 पोरं जेव्हा विधानसभेमध्ये जातील तेव्हा या महाराष्ट्राची गणित बदलली असतील. म्हणून सगळे पक्ष टेन्शन मध्ये आहेत. आरक्षण द्यायला काही अडचण नाही, पण भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी विचार करतोय त्यांना जर आरक्षण दिलं तर पुढचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण होणार, कसं होणार. एकच अडचण आहे. म्हणून जे ते झोपत उठतंय आरक्षणाचं काय झालं. सत्ताधारी पार्टीपेक्षा विरोध पार्ट्या टेन्शन मध्ये जास्त आहे. देते बितेत का, देते बितेत का. अरे दिलं तर दौंड आणि बारामती पहिल्यांदा आरक्षण पडणार आहे. मग यांनी जायचं कुठं. दुखणं हे आहे, या राज्यातलं दुखणं हे आहे. तुम्हाला आणि आम्हाला आरक्षण न देण्याच्या प्रक्रियेचं मूळ कारण हे आहे. म्हणून जागा राहावा, कुणा तर माग 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 पडू नका. घरामध्ये कुठल्या पुढाऱ्याचे फोटो लावले असले तर आज घरी गेल्यावर फेकून द्या. आईचा आणि बापाचा सोडून कुणाचा फोटो लावू नका घरामध्ये. नाहीतर खांद्यावर हात टाकून आमदारांना फोटो काढला, खासदारांना मंत्र्याला त्याचा लय मोठा ते पै पाहुण्यात लय मोठेपणा करतो. त्याला वाटतं जग फेकणं झालं. अरे काय त्यामध्ये, काय त्यामध्ये पिढ्या बरबाद झाल्या. आणि म्हणून या व्यवस्थेमध्ये जर तुम्हाला पुढे यायचं असेल तर डोळसपणे काम करा. या राज्यातल्या बहुजनांच्या पोरांना जाऊन भेटा, मराठ्याच्या गरीब पोरांना नेतृत्व द्या. जर आपल्यामध्ये धमक नसेल तर त्याला सांगा तू आमदारकी लढव, प्रस्थापिताच्या मागे आम्ही उभं राहणार नाही, पण गरीब मराठ्याच्या पोराला आमदार करायची ताकद आपल्यात आहे, त्याला पुढं करा. आणि जर तो उभा राहणार नसेल तर त्याला सांगा आम्ही उभा राहतो, आमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा. बौद्ध, चांभार, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, संगर, रामोची, वडार, बेडार, मुसलमान, लिंगायताच्या, गडछाच्या, डावऱ्याच्या पोराला जाऊन भेटा, पारद्याच्या, नंदीवाल्याच्या, कोळ्याच्या पोराला जाऊन भेटा, लोणाऱ्याच्या पोराला जाऊन भेटा आणि राजकारणाची ताकद त्याला समजावून सांगा. या राजकारणामध्येच विकासाचा मार्ग आहे. जी पोरं कोण माझ्यासारखी मोकळी बोंबलत फिरताय त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, अरे तू राजकारण कर, पुढारी हो, नेता
राजमाता हो आणि या राजव्यवस्थेतनं लोकांची कामं करण्याची जी चावी आहे ती सगळी या राजव्यवस्थेमध्ये चावी आहे. इकडं तिकडं कुठेही चावी नाही आहे. म्हणून आता आरक्षणाची चळवळ आपल्याला या 8-15 दिवसामध्ये फार जोमानं पुढे न्यायची आहे. मुंबई मधला कार्यक्रम त्यांचा 24 तारखेला आहे. त्यांनी जर व्यवस्थित निर्णय सरकारनं नाही घेतला तर 28 तारखेला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्यातून चालत मुंबईला निघायचं आहे. कसं निघायचं आहे? येताना घोडी कुणाकुणाची आहे? तिथं मेंढरा मागची घोडी कुणाकुणाची आहे? बोट वर करा. तुम्ही घोड्यावर बसून यायचं, तुम्ही चालायचं नाही. येणार ना? मेंढरा मागचा घोडा घेऊन तुम्ही या. असे हजारो घोडे घेऊन मुंबईला जाऊ. घोडा प्राणी कसा आहे तुम्हाला माहित आहे. आणि मग आपण मुंबईला गेल्यानंतर जसं कोकणाला आपण जातो, विंचवाचं बिराड कसं पाठीवरती असतं, शेळ्या मेंढ्या कुत्री कोंबडी घोडी हे सगळं घेऊन आपण मुंबईला निघायचं आणि 3 दगडाच्या चुलीवरती आपला स्वयंपाक करायचा. हे वेगळं काही करायचं नाही. या मुंबईमध्ये काहीतरी आगळं वेगळं आंदोलन आपलं असलं पाहिजे आणि ते आंदोलन राज्यासमोर एक आदर्शवत असलं पाहिजे. कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरती दगड मारायचा नाही. कुठल्याही प्रशासकीय कर्मचाऱ्याला आपला त्रास होता कामा नये. आपण हे आंदोलन प्रचंड शांततेत पार पाडायचं आहे आणि ज्या दिवशी आपण आझाद मैदानावरती जाऊ तिकडे बघू नका. अशी 2-4 दारुडे प्रत्येक सभेत असते. तुमचं लक्ष इकडे असू द्या. ज्या दिवशी आपण मुंबईमध्ये जाऊ त्या दिवशी सरकार पुढे 2च पर्याय असतील. काय पर्याय असेल? एक तर तुम्हाला एसटीचा दाखला देणं, नसेल तर सरकारला सत्तेतून पाय उतार होणं. 2च पर्याय सरकारच्या पुढे आहेत. तुम्हाला पटते का हे? का उद्या कमळ चिन्हावरती कोण उभा राहिला तर त्याला मतदान देणार तुम्ही? जर तुम्हाला एसटीचा दाखला दिला नाही आणि उद्या गोपीचंद जरी उभा राहिला तर तुम्ही मला मतदान द्यायचं नाही. कमळावरती द्याल का? मी माझा सक्का भाऊ मोठा जरी उभा राहिला कमळावरती तर मी मतदान देणार नाही. मग तुम्ही तुमचा भाऊ उभा राहिला तर मतदान द्याल का कमळावरती? खरं बोलताय का उगाच बोलताय? आपल्या पुढे मी प्रश्न आहे, द्यायचं कोणाला? त्यांना नाही द्यायचं. तर इकडं चोर होते म्हणून तिकडे गेलो, ते दरोडेखोर निघायला लागले. आता जायचं कुठं? काय लोकांचे डोळं उघडं ठेवून टपून बसले. त्यांचा घोटाळा झाल्यावर आम्हाला मिळतंय का? आम्हाला मिळतंय का? आम्हाला मिळतंय का? पण आता लोक हुशार झालेत. कुणाच्याही पाठीमागे जाणार नाहीत. या व्यवस्थेला आता मुठमाती द्यायची आहे. ज्या व्यवस्थेनं या महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान केलं आहे. या व्यवस्थेनं लोकशाहीचा वापर करून घराणेशाही जन्माला घातली. बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू. या महाराष्ट्रातली 200 ते 250 घराणे या महाराष्ट्राचं राजकारण करतात, पैपवण्यांचं राजकारण करतात. सत्ता कुठल्या पक्षाचे याला महत्व नाही. सत्ता ही पैपवण्यांची या राज्यामध्ये येते. जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेच भाजपमध्ये पहिल्या लाईनीत येऊन बसलेले आहेत. सत्ता कुणाची आहे? हे काय वेगळं घडत नाही या राज्यामध्ये. म्हणून आरक्षणाची चळवळ ही आपल्याला सत्तेपर्यंत नेणारी चळवळ आहे. ही राजकर्ती जमात बनवणारी चळवळ आहे. म्हणून आरक्षण घेताना सुद्धा लोकसंख्येप्रमाणे आपल्याला पाहिजे. जो एससी आणि एसटीचा कायदा आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. जो एसटीचा कायदा आहे त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण पाहिजे. कोण तर म्हणाल 3.5% तुम्ही एनटी मध्ये आहात, तेच आरक्षण तुम्हाला देऊ. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा सर्वे आलाय. तो पॉझिटिव्ह आहे का तो निगेटिव्ह आहे त्याची दिल्लीला शिफारस पाठवू. अर्जाकडे जाईल, ती एसटी कमिशन कडे जाईल, ते संसदेत जाईल, लोकसभा आणि विधानसभेमध्ये जाईल. हे जे कोण तुम्हाला सांगत असेल तर हे 100% खोट आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स याची आपल्याला गरज नाही आहे. या राज्यामध्ये राहणारा धनगर तोच धनगर आहे आणि ह्यांना सर्टिफिकेट वाटायला चालू करा. एवढी साधी प्रक्रिया आहे. कळली ना तुम्हाला काय प्रक्रिया आहे? उद्या मग दिल्लीला पाठवतो, कॅबिनेट मध्ये आणतो. दिल्लीला पाठवलं तर राष्ट्रपतींच्या सहीनं तो अध्यादेश निघाला पाहिजे. इकडं आम्हाला परिपत्रक काढा, अध्यादेश काढा कलेक्टरना आणि तिकडून राष्ट्रपतीची सही घेऊन या. दुसरा इथं कुठला
त्यांना एवढंच सांगायचं आहे, जर तुम्ही शिफारस पाठवली तर आम्ही भंडारा उधळणार आहे, पण तुम्ही जर आमच्या हातामध्ये सर्टिफिकेट दिलं तर मग तुम्हाला विमानतळावरनं मुंबईच्या मंत्रालयापर्यंत खांद्यावरनं घेऊन येईन इतका समाज आमचा आहे. सर्टिफिकेट दिल्यानंतर आणि जर काहीतरी आमचा घोटाळा करायचा प्रयत्न केला, आचारसंहिता जवळ आली आणि काहीतरी द्यायचं कोर्टात अडकवलं असं करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला यामधनं सुट्टी मिळणार नाही. राजकारण परत नंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येत नाही. म्हणून तुम्ही जागर हवा. आज दौंड तालुक्यातला हा कार्यक्रम आहे. तुम्ही किती मोठ्या संख्येनं तुमची उपस्थिती असायला पाहिजे. हा एकदम जबरदस्त बारामती लोकसभेचा हा मतदारसंघ असणारा हा पट्टा आहे. मग तुम्ही का गप्प आहे? हे चळवळ महत्वाची आहे, नेतृत्व महत्वाचं नाही. ही चळवळ इथून पुढच्या काळामध्ये वाढली पाहिजे. पाटसचा हा कार्यक्रम आरक्षण चळवळीतला शेवटचा कार्यक्रम ठरला पाहिजे असं सरकारला माझी विनंती आहे. इथून पुढच्या काळामध्ये